श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर चला आताची लगेचची तुमची करंट फीलिंग काय येते तुमच्यासाठी ती आपण चेक करूया। काय सिच्युएशन चालले तुमच्या लाईफमध्ये, काय विचार करता आहात। जस्टिसचं कार्ड आलंय, तुम्हाला दाखवते। जस्टिसचं कार्ड आहे, जस्टिस। कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्हाला न्याय मिळतोय। कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्हाला नक्की ती गोष्ट तुमच्या बाजूने न्याय्य होणार आहे। मग ते कोणत्या पण कामामध्ये, कोणत्याही कामामध्ये असू देत। मग ह्या गोष्टीमुळे आय थिंक तुमच्या लाईफमध्ये ना सिच्युएशन खूप डल झालेले। तुम्ही त्या विचारांमध्ये होता, रात्रीचं तुम्हाला झोप पण व्यवस्थित लागत नव्हते। कोणत्या पण सिच्युएशन तुम्ही काहीतरी असं विचार डोक्यामध्ये करत होता, त्याच्यामध्ये पेनफुल सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये झाली होती। पण काही काळजी करू नका। येस, तुमच्या लाईफमध्ये आता जस्टिस येतोय। ज्याही गोष्टीतून केल्या होत्या तिथे तुम्हाला न्याय नक्की मिळतोय। हे बघा, समय का पहिया घूम रहा है तसा आहे। आता काही गोष्टी तुमच्या बाजूने उभे राहणार आहेत। काही गोष्टी तुमच्या बाजूनेच उभे राहणार आहेत। तुम्हाला स्वतः खूप विश्वास आहे, भरपूर। तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ पण येते। ह्या गोष्टीतून तुम्ही निघालात ना, तुमच्यासाठी जस्टिस आहे। आणि टाईम तुमच्यानुसार आता चालेल आय थिंक। येस, टाईममधले ज्या सिच्युएशनमधून तुम्ही चालला होता त्या गोष्टी आता तुमच्यानुसार चालणार आहेत। तुमच्या पक्षमध्ये चालणार आहेत म्हणायला काही हरकत नाही आहे। ओके, ग्रोथ आहे तुमच्या लाईफमध्ये, बॅलन्स येतो तुमच्या लाईफमध्ये। डिवाइनली पण खूप ब्लेस्ड आहात। ज्याही देवाला कोणाला मानताना त्या देवा थ्रू तुम्ही म्हणजे त्या इष्टदेवांचं त्या इष्टदेवांचं तुम्हाला खूप जास्त वर्चस्व आहे आणि त्यांची खूप मदतही ते तुम्हाला करतात आहे प्रत्येक गोष्टीमध्ये। त्यामुळेच आय थिंक तुमच्या लाईफमध्ये न्याय होते तुमच्या लाईफमध्ये। एक सायकल जी होती ना तुमच्या लाईफमध्ये, जो स्टक सिच्युएशन होती, ज्या पेनफुल सिच्युएशनमधून तुम्ही जात होता, ते आता कंप्लीट होते तुमच्या लाईफमध्ये। ओके, छान येतं हे कार्ड, खूप छान आहे। एक कंप्लीट होते आणि तुम्हाला जेही तुमचे पूर्वज वगैरे कोण असतील ना त्यांची ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात आहे। ज्याही इष्टदेवतांना तुम्ही मानता त्यांचीही ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात आहे। आणि तुम्ही लविंग पण खूप आहात। येस, खूप लविंग आहात। लोकांना समजून घेता, मिळून मिसळून राहण्याचा तुमचा स्वभाव आहे आणि तसंच तुमच्या लाईफमध्ये होणार आहे। ज्याही गोष्टी तुमच्या लाईफमधून गेलेल्या होत्या तर त्या तुम्हाला न्यायाधीशप्रमाणे तुम्हाला त्या मिळणार आहेत तुमच्या लाईफमध्ये। एंटर परत करणार आहेत काही गोष्टी आणि एक काही गोष्टी लेट गो करून नवीन लाईफमध्ये तुम्ही एंटर करतात। ओके, थँक्यू सो मच। आज आपण जे रिलेशनशिपमध्ये आहेत, जे मॅरिड आहेत त्यांच्यासाठी आपण बघूया आज काय कार्ड येतात आहे का। तुमच्या प्रेमामुळे ना तुम्ही एक चांगले लाईफ पार्टनर तर झालाच त्या व्यक्तीसाठी, पण कॅपेबल पण झाला आहात तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये। अवेगनिंग तुमची होते लव्हमध्ये। तुम्ही त्या रिलेशनला आता नाही सोडू शकत। तुम्ही एक चांगलं पार्टनर म्हणून त्या व्यक्तीसाठी साबित झालेला आहात। त्यांच्या मनामध्ये आता तुमची छबी एकदम चांगली बसलेली आहे। जरी ते तुमच्या आजूबाजूला नसले, ओके, किंवा काही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन पण असते ना, तर त्या ह्याच्यामध्ये जरी तुम्ही आत्ता सध्या त्या सिच्युएशनमध्ये असाल तरीसुद्धा त्यांची प्रेझेंटी तुम्हाला नेहमी तुमच्या आजूबाजूला जाणवते, नेहमी अराउंड वाटते, तुम्हाला फील होते। तुम्ही जास्त त्यांच्याकडे अटॅच आहात, भरपूर प्रमाणामध्ये अटॅच आहात, खूप जास्त।
कारण तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये त्यावेळेला त्यांनी तुमच्या पार्टनरने तुम्हाला मदत केले, तुमच्या पार्टनरने तुम्हाला त्यावेळेला साथ दिलेली आहे, मदत केलेली आहे. ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये एक डार्कनेस होता, अशी सिच्युएशन होती जिथं तुम्ही एकटे होतात, अशी सिच्युएशन होती जिथं तुम्हाला कळत नव्हतं काय करायचं. आणि त्यावेळेला ते डार्कनेस म्हणजे जो काय म्हणतो ना, असा काळ होता की जिथं तुम्ही पूर्ण हे झालेलं होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान मदत त्यांनी केली आणि त्या सिच्युएशनमधून एकदम फेथफुली त्यांनी तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. ओके, खूप छान. हो, तुम्ही कंप्लीट नाही आहात. तुमच्या प्रेमाशिवाय तुम्ही कंप्लीट मानत पण नाहीत आणि तुम्ही स्वतःलाही कंप्लीट म्हणत नाही आहेत, कारण तुम्ही कंप्लीट तेव्हाच आहात ज्या वेळेला तुमचा पार्टनर तुमच्यासोबत आहे. ओके, असं तुम्ही नेहमी फील करता त्यांच्यासोबत. हां, काहींची आत्ता सिच्युएशन अशी असेल की नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन असेल काहींची. तर असं आत्ता झालेलं आहे की तुमच्या पार्टनरला असं वाटतं की तुम्ही त्यांना दूर करतात, पुश आउट करतात, पण असं ॲक्च्युली काही नाही आहे. मला वाटतंय, बघूया आणखीन एक कार्ड. तुम्ही ना कुठल्या तरी गोष्टीचा वेळ घेतात, तुम्ही सॉरी पण त्यांना इथं बोलतात, बघू शकता. आय एम सॉरी फॉर मेकिंग यू, आय फील आय एम पुशिंग यू ऑल वे. असं जर तुम्हाला तिला वाटत असेल किंवा त्यांना वाटत असेल तुमच्याविषयी की तुम्ही दूर करता, तर असं काही नाही आहे. सिच्युएशन खूप वेगवेगळ्या होतात लाईफमध्ये, तर ती सिच्युएशन हँडल करायचं वेळेला आपल्याला टाईम हवा असतो खरं सांगायचं तर. पण समोरच्याला असं वाटतं की आपण त्याला दूर करतो, अशी सिच्युएशन मे बी झाली असेल त्यांची. ओके, एकच कार्ड बघूया आपण आता. हो, युअर लव्ह गिव्ज मी स्ट्रेंथ. तुमचं प्रेम जे आहे तुमच्या पार्टनरसाठी एक स्ट्रेंथ आहे, एक साहस आहे, एक धाडस आहे. अशा कोणत्या पण गोष्टीमधून तुम्ही त्यांना इतकं धाडस देता आणि इतकं फेथफुल बनवताना ते तुमच्यामुळे खूप छान फील करतात तुमच्यासोबत असल्यानंतर, ते तुमच्या अराउंड असल्यानंतर. ओके, थँक्यू सो मच.